नमस्कार, टीव्ही9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी इथे राष्ट्रवादीच्या सुनावणी संदर्भामध्ये राष्ट्रवादी कोणाची यावर केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये आज दुसऱ्यांदा सुनावणी झालेली आहे। पवारांचे अध्यक्ष म्हणून निवड ही पक्ष घटनेला धरून नाही असा मोठा दावा अजित पवार गटाने केलाय आणि तरीही ते पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करत होते। शरद पवारांनी घर चालवलं तसा पक्ष चालवला असा दावा अजित पवार गटाने केलाय। अजित पवार गटाचा आयोगासमोर हा जोरदार युक्तिवाद होता। पवारांनी सर्व नियम पायदळी तुडवल्याचा आरोप अजित पवार गटाने केलाय। तर अजित पवार गटासोबत असलेल्या सदस्यांचा आकडा तपासावा असं शरद पवार गटाने म्हटलं। बहुसंख्य आमदार कोण आहेत ते सांगा, आकडा सांगा असा मोठा युक्तिवाद शरद पवार गटाने केला आहे। राष्ट्रवादीचा पक्ष आणि चिन्ह आम्हालाच मिळावं अशी मागणी अजित पवार गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे। अजित पवार गटाचा युक्तिवाद आपण पाहूया। निवडणूक आयोगाने पक्षात फूट आहे हे लक्षात घ्यावं आणि या आधारावर निर्णय घ्यावा। पक्षामध्ये फूट आहे की नाही हे तुम्ही ठरवू शकता, हा निर्णय तुमच्या अधिकारामध्ये येतो। राष्ट्रवादीचा पक्ष आणि चिन्ह आम्हालाच मिळावं। शरद पवारांनी घर चालवलं तसा पक्ष चालवला, सर्व नियम पायदळी तुडवले असा युक्तिवाद अजित पवार गटाने केला। एक व्यक्ती जी निवडून आली नाही ती पदाधिकारी नियुक्त करत होती, मग त्यांची नियुक्ती वैध कशी असा युक्तिवाद अजित पवार गटाने केला। पवारांची निवडणूक घेऊन झाली नाही असा युक्तिवाद अजित पवार गटाने केला आहे। पवारांची अध्यक्षपदावरील निवड पक्ष घटनेला धरून नाही असा युक्तिवाद अजित पवार गटाने केला। ज्या नियुक्त्या करण्यात आल्या त्या नियमाला धरून आहेत का असा सवाल अजित पवार गटाने केला आहे। शरद पवारांच्या निवडीवर अजित पवार गटाकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले। पक्षाची घटना आणि घेतलेले निर्णय यामध्ये तफावत आहे। घटनेनुसार पक्षामध्ये काम झालं नाही असा युक्तिवाद अजित पवार गटाने केलाय। कहा है कि हमारे हिसाब से डेमोक्रेटिक प्रिंसिपल नहीं फॉलो करे गए और नेशनल कन्वेंशन प्रॉपर्टी नहीं फॉलो करी गई इलेक्ट करने के लिए लोगों को, एंड इसलिए जो भी कन्वेंशन और अपॉइंटमेंट्स हुई हैं वो करेक्ट तरीके से नहीं हुई हैं। जो 2022 में कन्वेंशन और अपॉइंटमेंट्स हुई हैं। एफिडेविट के बारे में क्या बताएंगे सर? कौन से वाला एफिडेविट? हमारे एफिडेविट, हमारे लोग हैं, उन्होंने सही एफिडेविट दिए। हमारे 1 लाख एफिडेविट हैं, दूसरे साइड के कम 40,000 से भी ज्यादा नहीं है। और हमारा ये कहना है कि वी रिप्रेजेंट द ओवरवेलमिंग मेजॉरिटी इन द पार्टी। शिवसेनेच्या बाबतीत काय निर्णय दिला तोच आम्हाला लागू होतो हे थोडंसं कायद्याचं अज्ञान आहे की मूळ राजकीय पक्ष कोणाच्या ताब्यात आहे, एक त्यांची घटना जी आहे त्याप्रमाणे सर्व चाललंय का, 2 आणि निवडून आलेले सदस्य त्यात मेजॉरिटी कोणाची आहे, 3, या 3चा विचार करून तुम्हाला पक्ष कोणाचा आहे ते ठरवावं लागेल। शिवसेनेच्या बाबतीत हे झालं नव्हतं, पण आता हे सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यामुळे शरद पवारांच्या बाबतीत आणि अजित पवारांच्या बाबतीत वेगळा निर्णय येण्याची शक्यता मला दिसते। महाराष्ट्रातल्या शेंबड्यापुराला जरी विचारलं राष्ट्रवादी कोणाची तर ती शरद पवारांची असंच महाराष्ट्रात लोक सांगतात। आता निवडणूक आयोगाने याच्यात जर बदल केला तर महाराष्ट्रातली जनता ते सहन करेल असं मला वाटत नाही।